आजची आपली रेसिपी आहे छोले भटुरे। छोले भटुरे करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघू आपण। इथे 1 कप भिजवलेले छोले घेतलेले आहे, हे रात्रभर आपण भिजवलेले आहेत। त्याच्यानंतर 2 कप मैदा, पाव कप रवा, साखर, टोमॅटो प्युरी, हळद, तिखट, इथे टी बॅग्स घेतलेले आहेत, मीठ, आलं लसूण पेस्ट, छोले मसाला, धणे जिरे पावडर, दही, त्याच्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत, तेजपान, दालचिनी, मिरे, लवंग, स्टारफूल घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आणि तेल। सगळ्यात आधी आपण इथे एक भांडं घेऊ। यामध्ये आता आपण 2 कप मैदा घेतलेला आहे, हा आपण या भांड्यामध्ये ओतून घेऊ। मेजरिंग कपाने 2 कप मैदा आपण इथे घेतलेला आहे। यामध्ये आता पाव कप रवा घालून घेऊ। अर्धा चमचा मीठ किंवा तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता। यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालून घेऊ। आता हे सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा, घालून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून दही घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊ चांगलं। पीठ भिजवताना खूप जोर देऊन भिजवायचं नाही आहे। आता हातावर थोडंसं तेल घेऊन पुन्हा आपण पिठाला लावून घेऊ चांगलं, म्हणजे आपला गोळा मऊ होईल चांगला। आता आपण हे पीठ झाकून ठेवू, कमीत कमी 2 तास तरी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे असंच। आता कुकर घेऊन आपण कुकरमध्ये छोले घालून घेऊ। जे आपण भिजवून घेतलेले छोले आहेत रात्रभर, ते छोले आता आपण कुकरमध्ये घातलेले आहेत। आता यामध्ये आपण 2 कप पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये आपण 2 टी बॅग्स घालून घेऊ। तुमच्याकडे जर टी बॅग्स नसतील तर तुम्ही 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा चहा घालून तो उकळून घ्यायचा आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरचे 5 ते 6 शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता 6 शिट्ट्या झाल्यानंतर आपले छोले चांगले शिजलेले आहेत। आता या टी बॅग्स आपण काढून घेऊ। आपल्या छोल्यांना छान रंग आलेला आहे। टी बॅग चहा घातल्यामुळे आपल्याला छोल्याचा रंग छान येतो। आता हे छोले छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आपण, त्याच्या आपण तेल घालून घेऊ। त्याच्यामध्ये साधारण 3-4 टेबलस्पून तेल आपण कढईत घातलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 तेजपान, 1 स्टारफूल, दालचिनीचा 1 तुकडा मोठा, 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी घालून आता आपण हे परतवून घेऊ।
आता याच्यामध्ये आपण एकदम बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हे कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण चांगले परतवून घेऊ. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ. आलं, लसूण आणि 1 मिरची आपण यामध्ये घेतलेली आहे. पुन्हा चांगलं परतवून घेऊ. याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे. पाव ते अर्धा चमचा हळद तुम्ही घाला याच्यामध्ये. आता यामध्ये 1 चमचा तिखट घालायचं. 1 मोठा चमचा छोले मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. आता हे सगळं पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याची प्युरी करून घेतलेली आहे. 2 टोमॅटोंची प्युरी आपण यामध्ये घातलेली आहे. प्युरी घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं परतवायचं आहे. आता यामध्ये पाव चमचा कसुरी मेथी घालून घेऊ आणि पाव चमचा आमचूर पावडर. यांनी छोल्याला टेस्ट छान येते. आता हे मिश्रण चांगलं परतवून घेऊन तेल सुटेपर्यंत आपण हे आता परतवून घेऊ चांगलं. आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते घालून घेऊ आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. आता यामध्ये मीठ घालून घेऊ. सुरुवातीला छोले शिजताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे त्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 1 कप पाणी आपण घालून घेऊ आणि चांगलं मिक्स करून 5 मिनिट आपण याला चांगली उकळी आणून घेऊ. आता 5 मिनिट झालेले आहेत. आपल्या छोल्यांनाही छान उकळी आलेली आहे. चांगले वाफले आहे. छोले घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण ऑलरेडी छोले आपले शिजलेले आहेत. आता हे छोले आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ.
यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आता. आता 2 तास झालेले आहेत. आपलं भटुऱ्यांचं पीठ मळून 2 तासानंतर पीठ छान मुरलेलं आहे. आता आपण भटुरे करायला घेऊ. पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून झाले की त्याचे गोळे तयार करून घ्यायचे, छोट्या छोट्या आकाराचे. लाटण्याला आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग भटुरा लाटायला घ्यायचा, म्हणजे तो लवकर पुढे सरकतो आणि आकार त्याचा चांगला येतो. भटुरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता. आता आपला पहिला भटुरा लाटून झालेला आहे. आपण कढईमध्ये ऑलरेडी तेल तापायला ठेवलेलं होतं. आता आपण याच्यात हा भटुरा घालून घेऊ. भटुरा तळताना तेलाचं टेम्परेचर नेहमी जास्त असलं पाहिजे. तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे, तरच भटुरा तुमचा चांगला फुलतो. आता हा पहिला भटुरा आपला मस्त फुललेला आहे, फुगलेला आहे चांगला. आता आपण हा काढून घेऊ बाहेर. आता दुसरा भटुरा पण याच पद्धतीने करू आणि बाकीचे पण सगळे भटुरे आपण याच पद्धतीने करून घेऊ. आता याच पद्धतीने आपल्याला सगळे भटुरे तळून घ्यायचे आहेत. आता छोल्यांवर घालण्यासाठी आपण एक फोडणी तयार करून घेऊ. इथे फोडणी पात्रामध्ये पण तेल तापत ठेवलेलं आहे. त्याचे जिरे घालू. तेल तापल्यानंतर हळद थोडीशी, थोडंसं तिखट, तुम्हाला आवडत असेल तर हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला, आल्याचे तुकडे घाला आणि ही फोडणी छोल्यांवर घालायची, म्हणजे छोल्यांना रंग आणि चव पण छान लागते. आता एक भटुरा आपण तोडून बघू. आपला मस्त असा भटुरा तयार झालेला आहे. आपले मस्त असे गरमागरम छोले भटुरे खाण्यासाठी तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.